आपण 199चा इथं 199च आहे. चमचे ठेवू शकता. हे 399ला हे रनर आहे. गुड क्वालिटी. हे 350 रुपयाला. सुंदर दिसतं मग बाथरूम. व्हेरी स्टर्डी. 499चे लाकूड असतं. ड्रॉअर्सचं ते स्वच्छ राहतं. 300 रुपयाची. ह्या 250 रुपयाच्या आहेत. ऑर्गनायझर्स पण जे आहेत हे माझी बेडरूम अजून घेते. आता 199 भाज्या असतात ना, पालेभाज्या वगैरे ते स्टोर करते. हे 999 रुपयाला साईड टेबल. हे 699ला सेट ऑफ 3 आहे. ट्रे वर्षोनवर्ष आयकियाचं सामान टिकतं. 199चा ट्रे आहे आणि ह्याच्यावरती ते दुसऱ्या डब्याचे पाय बसतात. म्हणजे फुल लुक असा रिच. खूप आवडला. हा 550 रुपयाचा. नमस्कार मंडळी आणि हेल्लो. आज आपण आलेलो आहोत वर्लीला आणि तुम्ही माझा आयकियाचा ब्लॉग ह्याच्या आधी बघितलेला आहे. बट मी आता विचार केला, खूप लोक मला कॉमेंट करत होते की थोडंसं होम डेकॉर किंवा होम स्पेसमध्ये काहीतरी बनवतेस का. सो आज आपण चाललो आयकियाला, जिथे मी 1000 रुपयाच्या खालच्या कुठल्या गोष्टी ॲक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी आहेत हे दाखवणार आहे. त्या मी पर्सनली तुम्हाला अशा जवळनं दाखवून थोडे स्पेसिफिकेशन्स देणार आहे. मी तुमची मदत करते सो दॅट तुम्ही आयकियाच्या वेबसाईटवरनं या गोष्टी घेऊ शकाल विकत. सो छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील 100-150 रुपयाच्या ते 1000 दाखवते. बट मोस्टली 1000 रुपयाच्या खाली गोष्टी ज्या आहेत, ज्या मला वाटतं टोटली वर्थ इट आहेत, ज्या तुम्ही कुठेही इंडियात ऑनलाईन ऑर्डर करू शकाल आयकियाच्या ह्या स्वीडिश ब्रँडच्या, त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स गो. 15% ऑफ चालू आहे जर तुम्ही 20,000वरती फर्निचरच्या वरती फर्निचर घेतलं तर. मम्माचं ॲज युजल फॅसिनेशन असतं फेक फुलांचं. सो 400 रुपयाला एक काडी. आय डोंट थिंक इज वर्थ इट. एवढी पण काय खास क्वालिटी नाही आहे. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, हा 150 रुपयाचा मग आहे आणि हे माझ्याकडे घरी आहेत. ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि खूप असा क्लासी रिच दिसतो. सो यू कॅन इन्व्हेस्ट इन दिस. आता हे 300 रुपयाचे हे जे ऑर्गनायझर्स आहेत हे ॲक्च्युली कोलॅप्स होऊन असे फ्लॅट बनतात आणि हे मी आयराचे खेळणी आणि तिचे जे बाकीचे असे ब्लँकेट्स वगैरे टॉवेल्स वगैरे ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे घेतलेलं आहे तिच्या कपाटात ठेवायला. हे खूप छान दिसतं आणि हे छान तुम्ही म्हणजे फोल्ड पण करून नंतर ठेवू शकता जेव्हा वापरात नसेल तेव्हा. असं फोल्ड होतं ते. सो ही पण गोष्ट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा. मी पण तिचे ऑनलाईनच ऑर्डर केले होते. कॉफी प्रेस आहे. हा पण छान आहे. हे 599 रुपयाचा. हा मी एका फ्रेंडला गिफ्ट केला होता. गरम ठेवतं बऱ्यापैकी. हे 399ला हे रनर आहे. हे असं खूप छान वाटतं सोफ्यावरती वगैरे ठेवायला. याचं टेक्स्चर बघा खूप रिच दिसतं. सो हे पण तुम्ही ट्राय आउट करू शकता. हे माझ्या घरी मी माझ्या बेडरूममधल्या सोफ्यावर ठेवलं आहे. एरवी बाटल्यांचे ब्रश खूप असे अगली लुकिंग येतात, पण हा असा खूप गुड लुकिंग 69 रुपीजला ब्रश आहे. खूप लांब बाटल्यांमध्ये पण पोचेल. सो हा पण तुम्ही एक ट्राय आउट करा. सो बेसिकली अशा बारीक तोंडाच्या ज्या बाटल्या असतात त्याच्यासाठी. हे 99 रुपयाच्या. घरी कुत्री मांजरी असतील, पेट्स असतील तर त्यांचे केस वगैरे सोफ्यावरनं, बेडवरनं, स्वतःच्या कपड्यावरनं काढण्यासाठी हा रोल खूप महत्त्वाचा असतो. हा 99 रुपयाला आहे इथे. हे काय एवढं खास नाही आहे. हा पण एक स्टँड ॲक्च्युली झेप्टोवर पण मिळतो, पण ह्यांची क्वालिटी खरंच छान आहे. मी आयराचे छोटे कपडे हँग करण्यासाठी हे घेतलेलं आहे 2. तर खूप छान आहे. बाकीचे जे मी स्टँड झेप्टोवरनं मागवलेल्याचे ना ते चिमटे असे निघायला लागलेले, बट ह्याची मेक आणि क्वालिटी खूप छान आहे. हा पण 199चा आहे. या उषा ऑलमोस्ट तुम्ही सगळ्यांकडे बघितल्या असतील. ह्या पण छान दिसायचं. प्रिंट खूप छान आहे. ह्या 250 रुपयाच्या आहेत. ही मेन डोअरवरती टाकायला ही जी मॅट आहे ही आम्ही घेतलेली. थोडे दिवस वापरली, पण त्याच्यानंतर लिओनी ह्याच्यावरती थोडंसं पू केलं होतं म्हणून आम्ही ती टाकली. बट ही पण 300 रुपयाची खूप मस्त आहे. बेसिकली ह्याच्यावरती इतकं खरखर आहे ना की तुमचे शूज खरंच सगळे चिखलाचे साफ होऊन जातात. स्पेशली आता पावसाळ्यात असं काहीतरी पाहिजे घरात. आणि हे जे ड्रॉअर मॅट्स आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या घरी मी सगळ्या ड्रॉअर्समध्ये ठेवले आहेत. लाईक स्पेशली जे पोलपाट वगैरे ज्याच्यात असतं ना, तर हे खूप महत्त्वाचं असतं. ह्याने आपलं जे लाकूड असतं ड्रॉअर्सचं ते स्वच्छ राहतं. सो हे रोल बघा मम्माने आता उचलले. हे खूप छान वापरता येतात आणि ह्याचा बेसिकली रोल असतो. सो तुमच्या ड्रॉअरच्या नुसार तुम्ही तो कट करायचा असतो. पण 199ला आहेत. सो जर तुम्ही स्टोअरला आलात, ऑनलाईन असेल तर काही प्रश्नच नाही, बट जर तुम्ही स्टोअरला आलात तर लगेच उजव्या हाताला तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतात ज्या बेसिकली 200 रुपयाच्या आणि 399 रुपयाच्या खालती आहेत. इट्स लाईक हे ऑर्गनायझर्स पण जे आहेत हे क्रेट्स ज्याला छान व्हील्स आहेत. सो हे पण खेळणी वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहेत. हे पण 299 रुपयाचे आहेत विथ झाकण. त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट पण खूप छान दिसतं. सो हे 199 रुपयाचे मी ऑर्गनायझर्स माझ्या बाथरूममध्ये ठेवले आहेत. माझे मॉइश्चरायझर्स वगैरे ठेवायला की ते नीट आणि सुंदर दिसतं मग बाथरूम. पिंक कलरमध्ये मी घेतलं आहे, डस्ट पिंकमध्ये. सो हे खूप छान दिसतं आणि इथनं ना म्हणजे तुम्हाला नावं पण दिसतात बाटल्यांची. 99चे
त्याच्यामध्ये कलर व्हाईट, ग्रीन, ब्लॅक असे टॉवेल्स वगैरे आहेत. बट दॅट इज लाईक ओके, इट्स लाईक ॲज पर युअर चॉईस. आता हे कसं होतं ना, किचनमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी असतात ज्या तुम्ही असं वाटतं की प्लॅटफॉर्ममध्ये ओटावते आपण एकदाच एक बाटली ठेवली की मग त्याच्यावरती काही ठेवता येत नाही, राईट. सो असं जर तुम्ही छान स्टँड घेतलं जे ॲक्च्युली फक्त 399 रुपयाचं आहे, तर तुम्ही छोट्या बाटल्या इथे ठेवू शकता आणि त्याच्यावरती मोठ्या बाटल्या पण ठेवू शकता, किंवा माठ वगैरे ठेवला आणि इथे ट्रेमध्ये ग्लासेस वगैरे ठेवले तर हे खूप छान असतं. ह्याची क्वालिटी चांगली आहे. माझ्या किचनमध्ये हे आहे. हे ॲक्च्युली खूप IKEAचं जुनं असं मॉडेल आहे. आता 199 रुपयाला ना हे पण असे छोटे छोटे प्लांटर्स. आपल्याला वाटतं अरे 199ला एवढंसं झाड का, बट ॲक्च्युली ह्यानी जी शोभा येते ना ती मोठ्या मोठ्या झाडांनी पण येत नाही. छोट्या सेंटर टेबलवर, साईड टेबलवरती, बेडच्या साईडला वगैरे ठेवलं ना खूप गोड दिसतं हे. सो असे खूप डिझाईन्स आहेत इथे. सो ह्या गोष्टी आहेत ना, ह्या ॲक्च्युली 550चे वगैरे हे फ्रेम्स आहेत. हे मला एवढे पण काही खास वाटत नाही बिकॉज हे काच नाही आहे, प्लॅस्टिक आहे. सो ॲक्च्युली मला घ्यायचे होते फोटो फ्रेम्स मला फोटो वॉलसाठी, बट मी नाही घेते इथे. ॲक्च्युली मला अजून एक गोष्ट जेव्हा मी IKEAला येते ना ती आवडते की मला माझी बेडरूम अजून काहीतरी अशी वेगळी बनवण्याचे मला आयडियाज मिळतात. लाईक ओके मे बी हे करता येईल, हे करता येईल, ते करता येईल. लाईक फॉर एक्झाम्पल मला हा ग्लासचा वाज खूप आवडला, हा 550 रुपयाचा. सो माझ्या किचनमध्ये ना मी ज्या म्हणजे असे छोले, हे पल्सेस जे असतात ना, छोले, राजमा वगैरे, त्याच्यासाठी मी हे कंटेनर्स घेतले आहेत 199 रुपीजचे. इतके छान दिसतात. लाईक माझ्या किचनमध्ये हे असे लावलेले आहेत. बट आता माझ्याकडे 6 आहेत. मला असं वाटतं मला अजून 2 पाहिजेत. सो मी आता हे 2 पिकअप करते आहे. याची कपॅसिटी आहे 44 म्हणजे ऑलमोस्ट 800 ml. हे 129ला पण आहेत असे छोटेसे स्टोरेज. म्हणजे क्वालिटी बेसिकली चांगली आहे. आम्ही ना प्रत्येक वेळेस कडधान्य काढल्यानंतर धुवून वगैरे परत वापरतो, बट ते कधी असे गढूळ दिसत नाहीत, स्वच्छच दिसतात. सो आय लाईक इट. सो मी हा वाज घेते आहे माझ्या बेडरूमच्या साईड टेबलवर ठेवायला. सो हे पण एकदम छोटे डबे आहेत बघा माझ्या हातात, तुम्हाला कळेल साईज. सो ह्या मी ना एकदम उरलेल्या छोट्या छोट्या भाज्या असतात ना, पालेभाज्या वगैरे, ते स्टोअर करते. हे काचेचे आहेत. सो एकदम हायजिनिक आहे. आणि ॲक्च्युली डबा वगैरे नेण्यासाठी पण हे हायजिनिक राहतं. प्लॅस्टिकपेक्षा गरम जेवण जर तुम्ही टाकणार असाल तर ग्लास इज मच बेटर. सो एअरटाईट आहेत हे मी घेते आहे. 3 सेट आहेत परत. सो हे 99 रुपयाला एक पडतो आहे. सो सिन्स मी तुम्हाला 1000 रुपयाच्या गोष्टी दाखवते, हा पण 1000 रुपयाचा आहे. तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात ना, त्यांनी घरी म्हणजे खूप छान शोभा येते. म्हणजे कधी कधी ना एकदम छोट्याशा बारीकशा गोष्टी असतात पण त्यांनी एकदम असा गेटअप येतो हॉलला किंवा तुमच्या सेंटर टेबलला. आता ही पण 400 रुपयाचा हा जो वाज आहे, किंवा ही गोष्ट जी आहे जी परत 599ची आहे, ही नुसती का अशी एक लाईक अ स्टेटमेंट पीस ठेवलं किंवा स्टेट ऑफ द आर्ट रूम असेल करायचं असेल तर अशातली कुठली तरी गोष्ट ठेवली ना की खरंच एकदम एलिव्हेट होतो लुक. सो तुम्ही असं रेफरन्स वगैरे बघून या गोष्टी करू शकता. सो ऑल्सो हे बघा, हे डबे हे मी खूप घेतलेले आहेत स्टोरिंगसाठी. हे पण 149 रुपीजचे. सो ह्यांचं कसं आहे ना, ह्यांना खाली पाय आहेत ना, सो ते ह्याच्यावरती ते दुसऱ्या डब्याचे पाय बसतात. सो तुम्ही फ्रीजमध्ये निवडलेल्या भाज्या वगैरे अशा ठेवू शकता. हे तुम्हाला ऑनलाईन मिळतील 149ला. सो हे मी आयराचे म्हणजे बंडी, झबली आणि डायपर ठेवण्यासाठी हे घेतलेले आहेत ऑर्गनायझर्स. परत हे कोलॅप्स होऊन फ्लॅट होतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर. सो हे 699ला सेट ऑफ 3 आहे. याच्यात इतक्या सुंदर घड्या राहतात बाळांच्या किंवा लहान मुलांच्या कपड्यांच्या, आणि दिसताना पण खूप छान दिसतं ऑर्गनाईज करायला तुमचं कपाट. हा छान मेटॅलिक 199चा ट्रे आहे, आणि हा तुम्ही असा तेलाच्या बाटल्या वगैरे ठेवायला हे खूप महत्त्वाचं आहे. ऑलरेडी मार्किंग्स आहेत बिकॉज नाहीतर ना ओट्या खूप घाण होतो आणि परत वास येतो तो वेगळा. सो दिस इज ऑलवेज बेटर. सो ह्या काचेच्या एअरटाईट बरण्या मी प्रेग्नंट होते तेव्हा मागवल्या होत्या माझ्या सगळ्या ड्रायफ्रूट्ससाठी. 199ला आहेत. ह्या 1.2 म्हणजे लिटर्ससाठी. ह्याच्यात सगळे माझे बदाम, मनुके सगळे मस्त एअरटाईट राहायचे. इवन लाईक आपण जी ड्रायफ्रूट पावडर वगैरे करतो बाळासाठी त्याच्यासाठी इट्स रिअली गुड. सो तुमचे जे इंडोर प्लांट्स असतील तर त्याच्या खाली ठेवायला ह्या 99 रुपयाला 6 प्लेट आहेत कलरफुल. इट लुक्स व्हेरी क्यूट. खूप लोकांचा गैरसमज आहे की IKEA हे खूप महाग असतं, बट ऑनेस्टली इथे स्पेस सेविंग गोष्टी मिळतात. आता वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे हे बघा, हा असा सेटअप तुम्ही डायनिंग टेबलवरती, ऑफिस टेबलवरती, स्टडी टेबलवरती कुठेही करू शकता. सो अशा गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात. बाथरूममध्ये ठेवायला खूप गॉर्जियस आहे. मला असा वेल आहे लांबसा. हे पण मला वाटतं तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल 399ला.
खूप सुंदर क्वालिटी आणि खूप रिच लुक येईल कॉर्नरमध्ये बाथरूमच्या ठेवलं तर. 499ला नॅपकिन ठेवण्यासाठी आहे डायनिंग टेबलवरती. खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, म्हणजे ह्याचा टार्निश उडणार नाही पटकन. आणि हे त्याच्यामध्ये असे मरून 199ला टिश्यूज आहेत. सो तुमचं कधी घरी काय फंक्शन वगैरे असेल किंवा अदरवाईज ऑल्सो जर तुम्हाला आवडत असेल अशा गोष्टी तर ते करू शकता. इथे ह्या 150च्या छान ब्लॅक प्लेट्स आहेत पोर्सलिन. मी काळं ॲक्च्युली घेत नाही म्हणून मी अवॉइड करते आहे. बट इथे पण कॅन्डल्स वगैरे सगळं आहेत, पण माझं रेकमेंडेशन ह्याच्यापैकी फक्त हे वालं आहे. सो हे मी बेडरूममध्ये ठेवण्यासाठी घेतली आहे. 1000 रुपयाचा आहे. व्हेरी सिम्पल पॉट. ॲक्च्युली मी गोल्डफिशचा जो बोल असतो तशी आयडिया करणार होते व्हाईट फ्लावर्ससाठी, बट मला हे आता मिळालं इथे तर मला असं वाटतं हेच छान आहे आयडिया. सो दिस इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग रेकमेंडेशन माझ्याकडनं. त्याच्यामध्ये 2-3च अशी जास्ती फुलं नाही ठेवायची, अशी 2-3 नाजूकशी ठेवायची, म्हणजे फुल लुक जो आहे ना तो खूप छान आणि असं रिच येतो. मला बेसिकली हे म्हणायचं आहे की तुमची विजिट वेस्ट जाणार नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्ही ज्या रोजच्या एकदम आपलं काम सोपं करणाऱ्या त्या मिळणारच आहेत खूप स्वस्त, पण एक सेटअप्स पण घरी कसे करू शकतो ह्याची आयडिया येते. आता इथे हे सेक्शनमध्ये खूप सारे रग्स होते. 150 रुपयाची ही मॅट होती आणि 999चा हा एक रग होता. घरीसारखं आहे जरा, ठीक आहे, बट असा खूप जास्ती फॉल नाही आहे याला. असे शेड्स खूप आवडतात. बिस्किट कलर, नॅचरल थ्रेड, खूप रिच लुक येतो. आणि खूप जणांचं मी बघितलं आहे, स्पेशली जे लोक बॅचलर्स आहेत, सिंगल म्हणजे बेसिकली मुलं राहतात, सो त्यांना ना असं बल्की फर्निचर नसते पाहिजे. सो हा बघा, हा 999 रुपयाला साईड टेबल किंवा सेंटर टेबल म्हणून तुम्ही तिन्ही रंग आहेत. खूप सुंदर आणि रिच दिसतं. सो हा 999चा सेंटर टेबल तुम्ही वापरू शकता. व्हेरी इझी टू मेंटेन. जास्ती तुम्हाला तुमच्याकडे घरात जागा नसेल तरी तो एकदम नाजूकसा कोपऱ्यात राहील, बट ॲट द सेम टाईम तुम्ही तो छान वापरू शकता. हे असं पण ठेवू शकता खोलगट, किंवा मग उलटं करून त्याला फ्लॅट पण करू शकता. हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. सो तुम्हाला प्रॉपर टेबल्स पाहिजे तर बघा, 3500चं हे 899 रुपयाचं असं टेबल आहे, जे बेसिकली इथे म्हणजे कुठल्याही सोफ्याच्या हँडलमध्ये तुम्ही टाकू शकता. सी शेपमध्ये आहे म्हणल्यावरती. सो क्यूट. 79 रुपीजला ईच. नाईस. सो असं ठेवू शकता तुम्ही नाजूक. सो हे 899चे असे साईड टेबल्स आहेत, रॉट आयर्नमध्ये बनलेले. सो साफ करायला पण सोपं आणि एकदम भक्कम राहते. तुम्हाला स्लीक असं लुक पाहिजे असेल तर तुम्ही ऑप्ट करू शकता. सो आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला मस्त बॅल्कनीमध्ये स्टूल टाकून बसायचं असेल तर व्हेरी स्टर्डी 499चे पुण्याच्या माझ्या घरी आहेत. व्हाईट आणि ब्लू आणि ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती हे शिवाय असे पण तुम्हाला विकत मिळतील. जर तुम्हाला तुमच्या घराच्या थीमनुसार कपड्याचं ह्याला कवर घालायचं असेल सॉफ्टनेससाठी तर. नाहीतर मग पावसाळ्यात बाहेर आउटडोअर फक्त हे असं वापरायचं 500 रुपयाचं. सो ही अंडर 1000 नाही आहे, बट जर तुमच्या बाळं असतील वगैरे तर तुम्हाला चेंजिंगसाठी ह्या ना गोष्टी खूप छान असतात. एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये न्यायला त्यांचं खाण्याचं सामान किंवा कपडे, डायपर चेंजिंग वगैरेसाठी. सो अशा गोष्टी दिवाळीमध्ये घरात डेकोरेट करायला खूप छान वाटतात. 199चे खूप जास्ती तामझाम न करता असे नाजूक 1-2 पीस असतील तरी खूप ग्लॅम दिसतं. त्याच्यावर इथे कॅन्डल्स पण मिळतात. सो 199चं. हे 350चे जग आहेत. हे पण चांगले आहेत ॲक्च्युली स्वच्छ करायला. इट्स रिअली गुड आणि जरा कलर पण एकदम सूदिंग आहे असा. 300 रुपयाचे कप आहेत. बट जर तुम्हाला सेट बनवायचा असेल तर हे व्हेरी टिपिकल क्लासिक डिझाईन आहे. इथे हे असे कप्स पण आहेत. 199चे सेफेस्ट कलर ब्लॅक सोप डिस्पेन्सर्स. हे 350 रुपयाला निथळत ठेवायला भांडी धुतल्यानंतर. हे प्लेट्ससाठी वगैरे आहे. हे तर 199चेच आहेत. चमचे ठेवू शकता. गुड क्वालिटी ट्रे. वर्षोनवर्ष IKEAचं सामान टिकतं बिकॉज इट्स व्हेरी गुड मेक. सो हे 149 रुपीजला असे हे छान ट्रेज आहेत, लाईक निथळत ठेवण्यासाठी भांडी. 119 रुपयाचा असा स्टँड आहे. जर तुमच्याकडे खूप जागा नसेल तर हे लावू शकता तुम्ही. सो हा स्टँड आहे ना, हा लाईक तुम्ही जेव्हा बेडवरती वगैरे जेवणार असाल किंवा कोण आजारी असेल वगैरे तर, किंवा स्वतः तुम्ही जर बेड करणार असाल तर त्याच्यासाठी हा 599चा फोल्ड करून मस्त ठेवायचा आणि टेबल आपलं बेडवरती घेऊन खायचं. हा खूप ठिकाणी मिळत नाही. 599ला हे असे डब्बेत क्लासिक एकदम मस्त गुड क्वालिटी काचेचे झाकणांसकट, म्हणजे आपण जेवण शिजलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी
काचच एनी डे चांगली असते. सो 599ला 3 आहेत. बेसिकली ही एक स्वीडिश ब्रँड आहे आणि हा कंटेनर बघा, हा तुम्ही एक मिनिमलिस्ट लाईफस्टाईल जर तुमची असेल तर वापरू शकता. 599चा म्हणजे ऑफिसमध्ये, किचनमध्ये, गार्डनमध्ये. आता हे हँगिंग पॉट्स 50 रुपयाचे आहेत अँड इट्स ग्रेट. दिस इज नॉट प्लॅस्टिक. ही ग्रेट क्वालिटी असते, खूप ड्युरेबल असतात या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी लहानपणचा हा स्टँड, हे खूप जुनं डिझाईन आहे आयकियाचं. ह्याच्यात आपण पॉलिथिन ठेवायचे आणि छान पुल आउट करायचे असतात, तर ते सुद्धा आम्ही आत्तापर्यंत वापरतोय. आणि हे 99 रुपीजचे चमचे वगैरे होते. बेबी कॉट्स मी चेक केले पण मला जो पाहिजे तसा काही मिळाला नाही. बाय द वे मुलं इथे जाम मजा करतात. सो तुम्ही जर कधी व्हिजिट केलं तर मुलांबरोबर नक्की या. 100 रुपयाचे त्यांची खेळणी वगैरे ठेवायचे असे कंटेनर्स पण दिसले आणि 150 रुपीजचे डब्बे वगैरे. लाईट्सचं सेक्शन मी जास्ती कव्हर केला नाही कारण ते एक पर्सनल चॉईस असते आणि खूप असं स्वस्त काही मला दिसलं नाही. पण क्रॉकरी व्हेरी अफोर्डेबल अँड ग्रेट डिझाईन. आय थिंक हा व्लॉग मी इथेच एंड करते. प्लेट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन पण बघू शकाल. बट मी ॲक्च्युली बॉर्न अँड ब्रॉट अप दुबईमध्ये आहे आणि आयकिया तिकडे खूप आधी आलेलं, इंडियात ते खूप लेट आलेलं आहे. सो तिथली जी क्वालिटी होती ना किंवा डिझाईन्स आणि व्हरायटी ती ॲक्च्युली अजून आता इथे नाही आहे. बट एनिवे मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी आपण बघितल्यात आज. सो ज्या तुम्हाला युजफुल राहतील तर नक्की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता किंवा इथे येऊन या गोष्टी पिकअप करू शकता. ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून कळवा. लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू. जरासा होम स्पेसमधला आज ब्लॉग झाला आहे. सो कॉमेंट करून सांगा अजून असे तन्वी ब्लॉग्स कर अँड आय विल डू इट. बाय. लव्ह यू.